here, if you remember, just to revise, we had done ngserve, right? By using ngserve, we can run the Angular project. जर आपला Angular project run करायचा असेल, then we have something called as ngserve. आणि आपण मॉड्यूल काय आहे, कंपोनेंट काय आहे, इवन तुमचं HTML चं पेज कसं काय जाऊन मॉडिफाय करायचं त्याच्या बाबतीत पण आपण we have talked about it, right? Now, and काय काय फोल्डर मी सांगितलं होतं की त्याला तुम्ही विसरून जावा. फॉर एक्झाम्पल E2E, एंड टू एंड टेस्टिंग, त्याच्या बाबतीत तुम्ही आता लक्ष देऊ नका. नोड अंडरस्कोर मॉड्यूल्स ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे काय आहे, राईट? आणि हा तुमचा SRC आणि या SRC फोल्डर मध्ये जे कोड आहे आपलं ते सर्व SRC फोल्डर मध्येच आहे, राईट? नाउ व्हॉट आय वॉन्ट यू टू अंडरस्टँड ऑल्सो इज दॅट की हे फ्लो कसं काय चालतं, हाऊ डज दिस फ्लो वर्क ऍक्च्युअली, राईट? मोर दॅन द फ्लो, लेट अस डू लाईक दिस, लेट अस गो अँड डू सम कोडिंग. तर हा आपला UI आहे, यू कॅन सी दिस इज अवर UI HTML. आणि याचा जो कोड बिहाइंड आहे, कोड बिहाइंड म्हणजे, सो हिअर इट इज क्लिअर कॅनव्हास. So Angular मध्ये you have a HTML UI, a view, which is actually HTML, and that view has a code behind, आणि त्या code behind चं नाव आहे component, right? So let us do something like this, you know, ह्या component मध्ये आपण काहीतरी डेटा ठेवू, काहीतरी व्हेरिएबल्स ठेवू, आणि या व्ह्यू मध्ये मी जेव्हा टाईप करणार ते व्हेरिएबल्स तिकडे कंपोनेंट मध्ये सेट व्हायला पाहिजे. किंवा मी याच्यामध्ये काहीतरी बटन क्लिक केलं तर त्या कंपोनेंट मध्ये त्याचं that component should handle it, right? So let us go ahead and create a UI, right? तर हा आपला component.html आहे, याच्यामध्ये let us create a UI. For example, what I will do is, let me go and create input text box. You can start using this code snippets. हे तुम्हाला दिसतंय इकडे इनपुट केल्यावरती मला काहीतरी इनपुट कोलन टेक्स्ट दिसतंय. तर हे कोड स्निपेट आहे. कोड स्निपेट म्हणजे मला मी एंटर केल्यावरती काहीतरी तो बेसिक कोड आपल्याला करून देतो, राईट? सो यू कॅन सी हिअर, लेट्स से दिस इज पुट सम नेम ऑफ द पेशंट नेम, राईट? आणि एक बटन बनवतो, लाईक सो अगेन, लाईक रिमेंबर इनपुट आणि सर्च फॉर बटन, राईट? सो क्लिक, राईट? सो काय पाहिजे मला की मी याच्यामध्ये जे नाव टाईप केलं ते पाठीमागं कंपोनेंट मध्ये सेट व्हायला पाहिजे. आता सध्यासाठी ना हे स्पेक फाईल, याला विसरून जावं, बघू नका या स्पेक फाईल. हे स्पेक फाईल म्हणजे टेस्टिंग फाईल आहे. सध्यासाठी मी याला डिलीटच करून टाकतो. टेस्टिंग फाईल, युनिट टेस्टिंग, नका लक्ष देऊ त्याच्याकडे. CSS आहे फॉर लुक अँड फील, कलर्स आणि हे सर्व ते राहू द्या तसंच. सर HTML, कंपोनेंट आणि मॉड्यूल, तीनच आहे आपल्याकडे, राईट? सो कंपोनेंट मध्ये एक व्हेरिएबल बनवतो इकडे मी, पेशंट नेम. ना रिमेंबर हे टाईपस्क्रिप्ट आहे. सो टाईपस्क्रिप्ट मध्ये पहिलं नाव व्हेरिएबलचं आणि त्याच्यानंतर डेटा टाईप. आतापर्यंत मी मॉडेल नाही बनवलेला. पेशंट नेम, आता हा जो पेशंट नेम आहे ह्याला लेट अस गो अँड बाइंड टू दिस इनपुट टाईप टेक्स्ट बॉक्स. सो वी विल से हिअर ng model is equal to patient name. So what it means, तुमच्या कंपोनेंट मध्ये एक व्हेरिएबल आहे इकडे पेशंट नेम. So let me clear this. Let me explain you the code. Must be I can write the code first. Patient name, round bracket and square bracket. ठीक आहे? So now view मध्ये हा तुमचा view चा कोड आहे. याच्यामध्ये इनपुट टाइप टेक्स्ट आणि याच्यात दिले ng कॅपिटल ng मॉडेल, काय ते स्क्वेअर ब्रॅकेट आणि राऊंड ब्रॅकेट. सो पहिला राऊंड ब्रॅकेट नंतर स्क्वेअर ब्रॅकेट इज इक्वल टू पेशंट नेम, राईट? हा तुमचा व्ह्यू आहे. आणि तुमचा कंपोनेंट, त्याच्यामध्ये एक व्हेरिएबल आहे. सो वी हॅव अ क्लास कंपोनेंट, आणि या क्लास कंपोनेंट मध्ये वी हॅव अ व्हेरिएबल हिअर कॉल्ड ॲज पेशंट नेम. सो व्हॉट इज हॅपनिंग नाव, हा जो ng मॉडेल आहे हा याला बोलतात डिरेक्टिव्ह, याला बोलतात अँग्युलर डिरेक्टिव्ह. डिरेक्टिव्ह म्हणजे काय? डिरेक्टिव्ह मीन्स इट गोज अँड इट चेंजेस द बिहेवियर ऑफ HTML. एक साधा HTML टॅग
जर तुम्ही एखादा साधा HTML टॅग बघितलं, इनपुट टाईप टेक्स्ट, हा जो टाईप टेक्स्ट टॅग आहे तो बाइंडिंग करत नाही. म्हणजे तुम्ही एखादा इनपुट टाईप टेक्स्ट, इनपुट टाईप बटन जर तुम्ही स्क्रीनवरती ठेवलं आणि त्याच्यावरती काय कोड नाही लिहिलं तर तसंच उभं राहतो, राईट. त्याच्यामध्ये काय बिहेवियर नाहीये. पण हे जे आहे हे अँग्युलरचं कोड टाकल्यावरती, NG मॉडेल टाकल्यावरती द बिहेवियर चेंजेस ऑफ दॅट HTML. त्या टॅगचं बिहेवियर चेंज होतं. कसं काय चेंज होतं की याच्यामध्ये मी जर काय व्हॅल्यू टाईप केलं ते व्हॅल्यू ह्या व्हेरिएबलला सेट होऊन जाईल, म्हणजे बाइंडिंग होणार, राईट. सो डिरेक्टिव्ह मीन्स व्हॉट? डिरेक्टिव्ह मीन्स it is the angular code inside HTML which changes the behavior of the HTML tags, right? Directive म्हणजे डिरेक्शन देणं, की तो जो टेक्स्ट बॉक्स आहे तो आता सध्यासाठी लेम आहे, पण त्याला तुम्ही NG मॉडेल, NG इफ, अजून डिरेक्टिव्ह देणार आहे पुढं, NG ट्रू, NG विजिबल, NG शो, काही ते डिरेक्टिव्ह असतील, NG फॉर. All those directives what you write over here, the goal is that they go and they change the behavior of HTML, right? And that is the power of Angular. Angularचा हाच पॉवर आहे. एक छोटंसं NG मॉडेल लिहिलं की 2-वे बाइंडिंग झालं, राईट. एक छोटंसं क्लिक लिहिलं की क्लिकचा इव्हेंट आलं. नाहीतर काय jQuery मध्ये तुम्ही हे लिहा, ऑन क्लिक लिहा, त्याला हँडल करा, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट आयडी, टू मच ऑफ कोड आउट देअर, राईट. सो यू कॅन सी आय हॅव रिटन NG मॉडेल. दॅट मीन्स दॅट की मी ह्याच्यामध्ये जे पण टाईप केलं आता, whatever I type, it will go and it will set where to patient name. आणि समजा आता या पेशंट नेम मध्ये जे पण व्हॅल्यू आहे ते मला डिस्प्ले करायचं आहे बटन क्लिक वरती. सो लेट अस से आय विल क्रिएट अ क्लिक मेथड हियर. यू कॅन सी क्लिक मेथड क्रिएट केलंय. आणि अलर्ट मध्ये, अलर्ट, इन अलर्ट आय वुड लाईक टू गो अँड शो द पेशंट नेम. आता तुम्ही सांगणार की अलर्ट जावास्क्रिप्टचा कोड आहे. ऍब्सोल्युटली all JavaScript syntaxes can be written into TypeScript. TypeScript मध्ये तुम्ही सर्व काय करू शकता. विंडो डॉट ओपन जर तुम्ही JavaScript थोडंसं केलंय, you can do everything in TypeScript. You know what you can do in JavaScript. Remember, JavaScript is a subset of TypeScript, or I can say TypeScript is a superset of JavaScript, right? So actually, if you look at that TypeScript जो हे आहे, very quickly, small things I'm saying here and there. If you look at the TypeScript definition, it clearly says that where is that? दरवेळी हे लोक बदलतात रे पूर्ण. त्यांचा तो एक लाईन डेफिनेशन होता, गेलं का? They are losing focus. Okay, it extends this is a typed JavaScript, you know. And if you remember, याच्या अगोदर जो सेंटेन्स होता, it is a superset of JavaScript, right? Superset म्हणजे काय? Basically, जे पण JavaScript मध्ये आहे, means if you look at the math superset, right? Very quickly, guys, I'm sorry, I'm swaying away. पण मॅथ्स मध्ये आपण बोलतो ना की हे y आहे आणि y मध्ये आहे 1,2. आणि समजा याच्यावरती x केलं, I'll say x is equal to 1,2,3. Now this x is a superset of y. Why? कारण याच्यामध्ये 1 पण आहे, याच्यामध्ये 2 पण आहे, आणि याच्यामध्ये काहीतरी एक्स्ट्रा आहे, याच्यामध्ये काहीतरी एक्स्ट्रा आहे, राईट. तर याच्यामध्ये पण जावास्क्रिप्ट इकडे आहे. जावास्क्रिप्ट मध्ये खूप काय आहे, यू कॅन, इट्स फ्लेक्सिबल, इट इज दिस अँड दिस. पण टाईपस्क्रिप्ट मध्ये सर्व काय आहे जावास्क्रिप्टचं, एव्हरीथिंग ऑफ जावास्क्रिप्ट प्लस इट इज स्ट्रॉंगली टाइप्ड, राईट. सो त्याच्यामुळं आय कॅन गो अँड आय कॅन राईट ऑल जावास्क्रिप्ट सिंटॅक्स इनटू टाईपस्क्रिप्ट, राईट. तो इकडे हा क्लिक आहे इव्हेंट, आणि आता समजा या बटन क्लिक वरती मला तो इव्हेंट कॉल करायचा आहे, म्हणजे व्हॅल्यू मी सेट केलं, या NG मॉडेल थ्रू व्हॅल्यू सेट होणार आणि या क्लिक मध्ये कॉल होणार. तर अगेन विल से क्लिक इक्वल टू that method name. Please note, let us give a name here, my click. नाहीतर काय तुम्ही click, it will be confusing, right? My click. Some method is out there, my click, right? That is my click. आता हा जो क्लिक आहे याला राऊंड ब्रॅकेट मध्ये ठेवायला पाहिजे. यू कॅन सी हियर some more things out here. इकडे स्क्वेअर ब्रॅकेट आहे आणि इकडे राऊंड ब्रॅकेट आहे. हा स्क्वेअर ब्रॅकेट आणि राऊंड ब्रॅकेट, दिस सेज that how is the communication taking place between the view and the model. सो तुमचा हा जो व्ह्यू आहे आणि हा तुमचा कंपोनेंट आहे. आता सध्या तरी मॉडेल नाहीये, व्ह्यू आणि कंपोनेंट आहे, राईट. जर तुम्हाला व्ह्यू पासून कंपोनेंटला मेसेज पाठवायचा असेल तर तुम्हाला यू हॅव टू यूज द राऊंड ब्रॅकेट. जर तुम्हाला कंपोनेंट पासून मेसेज पाठवायचा असेल व्ह्यूला किंवा डेटा पाठवायचा असेल, देन यू हॅव टू यूज द स्क्वेअर ब्रॅकेट. आणि जर तुम्हाला 2-वे बाइंडिंग पाहिजे, म्हणजे दोन्ही जागेने, म्हणजे यू कॅन सेंड डेटा फ्रॉम हिअर ऑल्सो अँड फ्रॉम दॅर ऑल्सो, राईट, 2-वे.
So it will be like, round bracket and the square bracket both. तुम्ही तर इकडे बघणार राईट याच्यात. Let me go and show very quickly. So here if you see, so हा आहे तुमचा व्यू आणि हा आहे तुमचा कंपोनेंट, राईट. सो यू कॅन सी अ राउंड ब्रॅकेट. बघा हा क्लिक इज अ राउंड ब्रॅकेट. राउंड ब्रॅकेट का? कारण क्लिक हा इव्हेंट फक्त व्ह्यूतून कंपोनेंटला जाऊ शकतो, राईट, म्हणून राउंड ब्रॅकेट. आता वरती बघा हा स्क्वेअर ब्रॅकेट आहे आणि राउंड ब्रॅकेट दोन्ही आहे. स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे डेटा विल गो फ्रॉम द कंपोनेंट टू द व्यू. And if you say two-way binding, right, that means, for example, over here, this one, right, this one here, which is having both, it means ki from the you can have event going to the component and in component person event पण येऊ शकतो, data पण येऊ शकतो. Please note that this is, it's event as well as data, right? So now, like, so those are the syntaxes. One-way binding. So you can say view to the component. This is only from view to the component. This is component to the view, and this is two-way binding. Okay. Okay. Now with all that, let us go back and let us run our application. म्हणजे आता काय व्हायला पाहिजे? When I type here on this, what do you call, on this UI, it should go and it should set the value to patient name. आणि जेव्हा मी त्याला क्लिक करणार, so it should actually go and show me the value, right? So I'll say localhost. फंक्शन F12 जर काहीतरी एरर असेल तर जर तुम्हाला असं काही ब्लँक स्क्रीन आलं याचा अर्थ काहीतरी एरर आहे. सो आय से फंक्शन F12 and let us go to console. You can see इकडे एक एरर आहे. रिमेंबर फंक्शन F12 केल्यावरती वी गेट दोज डेव्हलपर टूल्स. आणि मी तुम्हाला पहिल्या क्लासमध्ये पण सांगितलंय की क्रोम मध्ये सर्वात चांगलं डिबगर आहे. वेन यू टॉक अबाउट डिबगिंग ऑफ जावास्क्रिप्ट, राईट, इट इज ऑलवेज क्रोम, राईट. सो यू कॅन सी हिअर वन एरर. आणि या एरर मध्ये लेट मी गो अँड झूम out here. Let us see हा एरर काय बोलतोय. You can see this error. पहिली गोष्ट याच्यामध्ये एरर कसं काय बघायचं, कारण खूप काय याच्यात, राईट, अनकॉट एरर आणि काय काय ना समजणारे गोष्टी आहेत याच्यात. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड अन अँग्युलर एरर. सो फर्स्ट थिंग, हा वर्ड बघा एरर. यू कॅन सी दिस वर्ड एरर आउट हिअर. हा तुमचा वर्ड आहे इकडे एरर, राईट. आणि हा एररचा इकडे एरो आहे. सो दिस एरो सेज की ह्याच्यानंतर जे पण गोष्ट आहे ते अँग्युलरला नाही समजलंय. He has not understood it. So he has not understood ng model. ng model हा शब्द त्याला समजलं नाहीये. Now what happens internally exactly? What happens internally, right? Internally, remember how this Angular works internally. एक आहे आपल्याकडे HTML DOM. जेव्हा HTML लोड होतो तर त्याच्यामध्ये यू विल हॅव अ डॉम, लाईक एक विंडो ऑब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये एक डॉक्युमेंट ऑब्जेक्ट आहे, डॉक्युमेंट मध्ये फॉर्म्स आहे. तो एक आत एक इन मेमरी डॉम बनवतो. डॉम म्हणजे काय? डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. फॉर एक्झाम्पल, मला जर टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू सेट करायचं असेल तर मला या डॉम थ्रू जावं लागेल. डॉम म्हणजे यू कॅन थिंक अबाउट इट इज अन एपीआय इंटरनली, की ज्याला मी सांगितलं की ओके विंडो डॉट डॉक्युमेंट डॉट फॉर्म डॉट टेक्स्ट इज इक्वल टू शिव. जर असं केलं तर तो त्या टेक्स्ट बॉक्सला जाऊन तो शिवची व्हॅल्यू सेट करणार, राईट. आता ह्याच्यावरती एक अँग्युलर डॉम बनवला गेलाय. म्हणजे हे जे आपण सिंटॅक्स लिहिले, सो दॅट मीन्स हे जे इनपुट टाईप टेक्स्ट आहे, हा जो डिव्ह टॅग आहे किंवा हा जो तुमचा काय तो स्पॅन टॅग असेल किंवा काही बॉडी टॅग आहे, हे सर्व काम आहे ब्राउझरचं. जो तुमचा क्रोम ब्राउझर आहे तो रन होणार आणि या सर्व टॅगना तो पार्स करणार आणि आत एक डॉम बनवणार. पण आता हे जे आहेत एनजी मॉडेल, हा टॅग जो आहे, राईट, किंवा जो तुम्ही क्लिक इव्हेंट लिहिलाय, हा अँग्युलरचा डिरेक्टिव्ह आहे आणि हे याची जी पार्सिंग आहे ते अँग्युलरने केलं पाहिजे. तर याला बोलतात अँग्युलर डॉम. तर पहिलं काय होतं, पहिलं HTML डॉम लोड होतं. HTML डॉम लोड होऊन सर्व तुमचं HTMLचं इंटरनली सर्व होतं. दिस इज नथिंग टू डू विथ अँग्युलर. आणि त्याच्यानंतर तुमचा अँग्युलर डॉम चालू होतं. अँग्युलर डॉम काय करतो, बोलतो अच्छा या टेक्स्ट बॉक्स मध्ये एनजी मॉडेल आहे, तर याला आपल्याला असा कोड इंजेक्ट करावा लागेल ज्याच्यामुळे टू वे बाइंडिंग होणार. याच्यामध्ये क्लिकचा हा सिंटॅक्स आहे, क्लिक विथ अ राउंड बटन, राईट. आणि याच्यामध्ये जाऊन लेट अस राईट ऑन क्लिक इव्हेंट. तर इंटरनली काय करतो, अँग्युलर डॉम रन करून एक एक तो वर्ड जो डिरेक्टिव्ह आहे त्यांचे त्याला तो पार्स करायला चालू करतो, राईट. आणि समजा त्याला कोणतं डिरेक्टिव्ह त्याला इफ ही डज नॉट अंडरस्टँड इट, त्याला नाही समजलं तर तो हे एरर फेकतो. यू कॅन सी हिअर इट सेज
I don't understand this ng model. Can't bind to ng model since it is unknown, since it's not a known property of input, right? So that means that आता Angularला काहीतरी extra पाहिजे की हे ng model त्याला समजायला पाहिजे, right? So for that, we have to go and load a module. We have to go and load a module. Remember, Angular, whatever package we have out here, this package has lots of things inside it. जर तुम्हाला कंपाइलिंग करायचं असेल, राईट, ng सर्व आणि हे सर्व, राईट, कंपाइलर आहे. जर तुम्हाला UI बनवायचं असेल, फॉर्म्स, ng मॉडेल, टेक्स्ट बॉक्स, बाइंडिंग, बटन क्लिक्स, राईट, तर त्याच्यासाठी फॉर्म्स आहे. जर तुम्हाला HTTP करायचं असेल, व्हॅलिडेशन करायचं असेल तर कॉमन आहे. तुम्हाला जर अॅनिमेशन करायचं असेल, प्लीज नोट, अॅनिमेशन म्हणजे तो अॅनिमेशन नाही, हा इकडे तिकडे बॉम्ब फोडणारा अॅनिमेशन नाही. हा अॅनिमेशन म्हणजे जसं माऊस मूव्ह केल्यावरती एक लाईट, तुम्हाला बटन लाईट ग्लो व्हायला पाहिजे. टॅप केल्यावरती तो टेक्स्ट बॉक्सचा कलर हे काय बोलतात त्याला, लाईट ग्रीन व्हायला पाहिजे, राईट. एक लाईट अॅनिमेशन ज्याच्यामुळे युजरला चांगला एक्सपिरियन्स येईल, त्या बाबतीचं अॅनिमेशन आहे. म्हणजे अँग्युलरने आतल्या आत काय केलं, खूप पॅकेजेस बनवलेले, राईट. आणि व्हॉट ही सेज इज की हे पॅकेजेस तेव्हा लोड करा जेव्हा तुम्हाला गरज असणार, कारण एव्हरी पॅकेज इज लॉट ऑफ साईज. तर तुमचा साईज इन्क्रीज ना व्हायला पाहिजे, त्यासाठी काय केलं त्यांनी, ही हॅज मेड लॉट ऑफ पॅकेजेस इंटरनली, राईट. तर आता ह्याच्यामध्ये हा जो अँग्युलर फॉर्म्सचा पॅकेज आहे, ही इज responsible to do this ng model. हा जो ng model होता तो, right, that error has gone off to this one, I'm sorry. This ng model syntax or directive can only be understood जर त्याच्यात Angular forms load केलं तर, right. So load करण्यासाठी we have to go now to the module, I'm sorry, आणि module मध्ये we will say load forms module. So forms module दिसत नाही, so I have to write down now, import from Angular forms module. आता हे टाकल्यावरती Angular कडे now he will get the power to understand that directive, right. So remember, Angular हे लोड ऑन डिमांड आहे, म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हाच लोड करा, राईट. सो नाव इफ यू सी, माझं ते एरर गेलं इकडून आणि इट्स ऑल क्लिअर, राईट. रिमेंबर, जेव्हा पण आपण ng सर्व करतो तो पाठीमागे आपोआप रिफ्रेश करतो तो. So now you can see I can type the patient name, let us say ASD, and when I click on this, मला तो पेशंट नेम दिसत आहे, राईट. सो यू कॅन सी हा जो क्लिक आहे तो क्लिक इव्हेंटनी बनवला गेलाय, आणि हा जो वरचा जो टेक्स्ट बॉक्स आहे तो ng मॉडेल स्क्वेअर ब्रॅकेट आणि राऊंड ब्रॅकेट त्याच्याने बनवलाय, राईट. सो in this class, I was trying to make you understand something called as forms module, right. And remember, everything is TypeScript at the back end. जो आपण पहिला 10-15 दिवस आपण स्पेंड केलेत, राईट, ते सर्व TypeScript आहे. So all this is all TypeScript, please note. So I expect की नाव हे दिस काय आहे, याला मी स्ट्रिंग का ठेवलंय, हे क्लास काय आहे, हे आय विल आता एक्सप्लेन नाही करणार मी,